मुदखेड शहरात प्रसिद्ध असलेले श्री अपरंपार स्वामी मठा दिनांक 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण आले असता उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून आपल्या भाषणातून खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी कार्यकर्त्यांनी खचून न जाता तितक्याच जोमाने पक्ष संघटन वाढीसाठी काम करावं। एक दोन कार्यकर्ते पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्ष संपणार नसून काँग्रेस पक्ष हा महासागर असल्याचं सांगत प्रत्येक कार्यकर्ता हा खासदाराचा प्रतिनिधी असल्याची ग्वाही देत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी धावती भेट देत श्री अपरंपार स्वामी मठात उपस्थित राहण्यासाठी आले असता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजबहादूर कुतावार यांच्या घरी सत्कार करण्यात आला। याप्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष पप्पू पाटील कुंडेकर, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप देशमुख, माजी उपाध्यक्ष करीम खान, माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, माजी उपाध्यक्ष खलील कुरेशी, संशोधन विभागाचे माधव हामंद, शिवसेना उबाटा तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर, तालुका उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष दादाराव पाटील पुयड, काँग्रेस जिल्हा प्रवक्ता श्रीनिवास महाद्वाड, माजी सभापती प्रतिनिधी राजेश पाटील पवार, गिरीश कोतावार, शहरी युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, उबाटा गटाचे शहर प्रमुख अंकुश मामेडवार, सचिन चंद्रे, भीम महाद्वाड, ज्येष्ठ पत्रकार हाजी अजहर हुसेन, अतिक अहमद, साहेबराव देशमुख, पत्रकार शेख इरफान, रमेश बोडके, सुभाष चौंदते आदींची प्रमुख उपस्थिती होती। सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश सोनटक्के, बंडू पाटील ढगे, सुरेश पाटील ढगे, गिरीश कोतावार, मोहम्मद असलम किराणा, चेतन निलावार, प्रद्युमन देवदे, नितीन अडाणे, आकाश आरेवाड आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आभार माजी उपाध्यक्ष करीम खान साहब यांनी मानले। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। आज महाशिवरात्रि के मौके पे हमारे खासदार बंडू पाटिल नायगांवकर जिले के खासदार हैं, उनके साथ ही साथ हमारे पप्पू पटेल कोंडेकर, पिंटू पाटिल वासरीकर और हमारे आने वाले यहाँ के उनके साथी हमारे सिंधे साहब और उनके और कुछ साथी हमारे यहाँ के इस प्रोग्राम के मेन अध्यक्ष राजबहादुर कोतावार, दूसरे हमारे देवदे साहब लक्ष्मणराव देवदे माजी उपनगर अध्यक्ष, हमारे कार्यकर्ता मुजीब पठान, सुभाष राव, हमारे बोड़के साहब और तमाम आने वाले हमारे दादाराव पटेल, हमारे पत्रकार सीनियर पाशा भाई, अतीफ भाई और हमारे लतीफ भाई, तमाम आने वाले कांग्रेस प्रेमी, आज हमारे पास बड़ी खुशी की बात है कि एकदम अर्जेंट साहब का मूड इधर पलटा और हमारे को फोन आते बरोबर हमने उनका वेलकम बोले और हमारे पास आने के बाद से जो भी एक छोटा प्रोग्राम हमारे पास बैठक का लिए उन्होंने, उनका बहुत बहुत शुक्रिया। और आप आने वाले तमाम हमारे नौजवान बुजुर्ग पदाधिकारी और हमारे कार्यकर्ता बच्चों का शुक्रिया अदा करते हुए, पुलिस निरीक्षक साहब का शुक्रिया अदा करते हुए, उनके साथी का शुक्रिया अदा करते हुए आज का प्रोग्राम यहाँ से इतना जो बैठक का है वो खत्म हुआ, लेकिन यहाँ से अभी मठ गली में अपरंपार मठ पे जाके साहब वहाँ पर दर्शन देंगे। उसके बाद और छोटे छोटे बैठक है। इतना बोलकर मैं अपनी बात खत्म करता हूँ और साहब को मुबारकबाद देता हूँ कि हम जो बात बोलते बिल्कुल हम करते, उससे कभी पीछे नहीं हटते। ऐसी हमारी यहाँ की ताकत बनी हुई है, उस ताकत पे नजर रखो। हम कभी भी आपको आवाज देंगे तो हम आप आना और आपने आवाज दिया तो हम आएंगे। इतना बोल के मैं अपनी बात खत्म करता हूँ। खुदा हाफिज। अपरंपार मठ संस्थान येथे दीपोत्सवच्या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचा खासदार म्हणून
निवडून आल्यानंतर आज पहिलीच या मुदखेड शहराला माझी भेट होत आहे. या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे युवा सहकारी पप्पू पाटील कोंडेकर, पिंटू पाटील वासरीकर, तालुकाध्यक्ष आमचे प्रतापजी देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या घरामध्ये आपण बसलो, आमचे घरमालक राजूअप्पा, देवदे साहेब, पठाण साहेब, मुजीब खा पठाण, आमचे परमनंट आमदार दादाराव पाटील, सर्व आता इथं उपस्थित आमचे चंद्रे मुगटचे आमचे दादाराव मामा, सगळं आमचे अमरांद असतील, मुदखेड तालुक्यातून आलेली सर्व प्रमुख मंडळी, काँग्रेसची, शिवसेनेची, राष्ट्रवादीची, आज खरंच मनाला आनंद होत आहे की प्रचारादरम्यान मुदखेड शहरामध्ये आल्यानंतर आपण मला आश्वासन दिलं होतं की साहेब तुम्ही घाबरू नका, जेव्हा आपली मोंढ्यामध्ये सभा झाली होती, आणि मुदखेड वासीय तुम्हाला कुठेही कमी पडणार नाहीत. आणि खरोखरच मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि ऋण व्यक्त करतो की आपण जो शब्द दिला होता तो खरा करून दाखवला. शेवटी निवडणूक असते आणि ही जनतेची निवडणूक असते. जनतेसमोर गेल्यानंतर माझा जरी विजय झाला तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये पप्पू पाटलाचा पराजय झाला. शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर हार जीत होणं अपेक्षित असते, पण पप्पू पाटील जरी पराजित झाले तरी कुठे मनानं त्यांनी खचले नाही. आज तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच जोशानं आपल्या जनसामान्यामध्ये राहून त्या ठिकाणी आपली कामं करण्यासाठी तत्पर आहे. मी जरी आपला खासदार असलं तरी आपण इथं बसलेली सर्व मंडळी तेवढीच ताकदीचे खासदार प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी राहणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका. या ठिकाणी प्रत्येक छोटा मोठा कार्यकर्ता ही काँग्रेसची ताकद आहे. आज जिल्ह्यामधलं वातावरण आपण जर बघितलं की या ठिकाणी वातावरण पसरविला जात आहे की पुढे भविष्यामध्ये नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस कमकुवत झाली की काय, पण खरी काँग्रेस वाढवणारी मंडळी ही आपण सर्वजण आहोत आणि ती मंडळी आजही काँग्रेसमध्ये त्याच ठामपणे मजबूतपणे आहेत. त्याच्यामुळे एखादी दोन नेते मंडळी इकडे तिकडे जरी गेले तरी काँग्रेस संपणारी नाही, कारण आपणच काँग्रेसला बळ देऊन काँग्रेसला उच्च शिखरावर नेऊन ठेवलेला आहात. त्याच्यामुळे एखादी दोन मंडळी इकडे तिकडे, बऱ्याच मंडळी तर राजकीय इच्छाशक्ती बऱ्याच जणांची वाढलेली आहे. त्याच्यामुळं सरकारमध्ये राहून त्यांना असं वाटते, पण या ठिकाणी मुदखेड शहरामधली जी काँग्रेसची, शिवसेनेची फळी आहे, राष्ट्रवादीची फळी आहे, ती अत्यंत मजबूत आहे. त्याच्यामुळं देवदे साहेब असतील, प्रताप पठाण साहेब, प्रताप देसाई, आपण फक्त मला आपला खासदार समजू नका, आपल्या सोबतचा एक कार्यकर्ता समजा. एक कार्यकर्ता म्हणून आपल्यामध्ये राहील आणि निश्चितच आपण जी शक्ती मला या ठिकाणी खासदार रूपी दिलेली आहे ती शक्ती पूर्णपणे माझी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा टाकून आपल्याला कुठलीही अडचण न देण्याची जबाबदारी पुढचे 5 वर्ष आपला खासदार म्हणून या ठिकाणी राबवणार आहे. त्याच्यामुळं आपण जी मला ताकद दिलेली आहे, शक्ती दिली आहे, त्याचा पुरेपूर उपयोग खासदार कार्यकर्त्याच्या पाठीमागे लावण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी 5 वर्ष आपल्या पाठीमागे राहील, एवढं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आपण इथं बोलवला, सत्कार केला. खरं तर आपल्याला पुढे एक प्रशासकीय बैठक घेऊन त्या ठिकाणी मोठा एक कार्यक्रम आपल्याला मीटिंग कार्यकर्त्यांची घ्यायची आहे. काही दिवसांनी मी आपल्याला वेळ देणार आहे, पण आज धावपळीत कोतावार सावकारांनी जो इथं सत्कार केला त्याबद्दल मी कोतावार सावकारांचे आणि आपल्या सर्व कार्यकर्ते मंडळीचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय महाराज. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.